नमस्ते आचार्यजी. माझा प्रश्न हा आहे की जसं तुम्ही सांगितलं की एकतर आपण सगळे स्थूल आहोत किंवा आपण सगळे चेतन आहोत, जी अद्वैतची व्याख्या आहे. तर मग असं म्हणायचं का की प्रकृती आपल्या एका भागाला हे सांगू पाहत आहे की सत्य काय आहे, की प्रकृती आपल्या विरुद्ध आहे आणि आपल्याला सत्य कळू देत नाहीये? आपण सगळेच प्रकृती आहोत. आपण प्रकृतीच आहोत. अहंकार म्हणजे काय, तर तो प्रकृतीचाच एक खास घटक आहे, जो बाकीच्या प्रकृतीचा साक्षीदार आणि अनुभव घेणारा बनतो. फक्त प्रकृतीच आहे इथे. फक्त प्रकृती. हे सगळं हे प्रकृतीच आहे. असं नाही की ही प्रकृती वेगळी आहे आणि मी तिचा अनुभव घेणारा, अनुभोक्ता, याला पाहणारा, दृष्टा म्हणून वेगळा आहे. ही पण प्रकृती आहे आणि मी पण प्रकृती आहे. पण मी त्या प्रकृतीचा एक वेगळा भाग आहे. जसं प्रकृतीत गुण असतात, सगळं काही 3 गुणांपासून बनलेलं असतं, तसंच मी त्या प्रकृतीचा असा घटक आहे जो उरलेल्या घटकांचा साक्षीदार बनतो. दृश्य आणि दृष्टा दोन्हीही प्रकृतीच्याच आत आहेत. अहंकार दृष्टा बनतो आणि मी त्या प्रकृतीचा तो घटक आहे जो दुःख भोगू शकतो, कारण जो बघणारा असतो तोच भोगता देखील असतो, म्हणून तो दुःखही भोगतो. तर संपूर्ण अध्यात्म हे फक्त त्या एका विशेष घटकासाठी आहे जो दुःख भोगतोय. आणि तो दुःख का भोगतो? कारण हाच एकमेव घटक असा आहे जो मान्यता आत्मसात करू शकतो. हे बाकीचे घटक मान्यता आत्मसात करू शकतात का? नाही ना. पण याबद्दल मी कल्पना तयार करू शकतो.